हॅलो, हाय, नमस्कार. माझं नाव भारती मोरे. मी एक स्ट्रगलर ॲक्टर आहे. आज जस्ट बोलावं असं वाटलं म्हणून व्हिडिओ बनवायचं ठरवलं म्हणून बोलते. व्यक्त व्हायचं होतं म्हणून थोडंसं व्यक्त करते मनातलं. आज दिवसभर डोक्यात काहीतरी चालू होतं. विचार चालू होते की कोण होतो आपण आणि आत्ता ह्या वळणावर अर्धं आयुष्य आपलं संपल्यानंतर आयुष्याच्या या वळणावर आपण कोण आहोत याचा थोडासा दिवसभर डोक्यात मागोवा चालू होता. मध्यमवर्गीय घरातली मुलगी, BA कंप्लीट झालेली, पण करिअरबद्दल एक स्वतःचं काहीतरी अस्तित्व असावं याबद्दल तसूभरही जाणकारी नसलेली किंवा त्याची काहीच पडलेली नसलेली मी. काहीच माहिती नव्हतं. लग्न झालं, एक मुलगा झाला आणि माझ्या मिस्टरांची असं म्हणणं होतं की तुझ्यात काहीतरी आहे कॅलिबर, त्याचा तू वापर करून घे आणि तू नक्कीच काहीतरी करशील, याचा विचार कर, तू काय करू शकतेस आणि इंडिपेंडंट हो. असं त्यांचं म्हणणं होतं. पण मुलगा झाल्यानंतर माझ्या मुलाला माझी गरज पडल्यावर मी त्याच्या समोरच असायला हवी, हा माझा 100% हट्ट होता. म्हणून कसलाच विचार न करता फक्त सगळं माझं जो दिवस येत होता तो फक्त माझ्या मुलासाठी मी जगत होते. अर्थात हा माझा स्वतःचा निर्णय होता. मी काही फार मोठे कोणावर उपकार केले किंवा कोणाच्या मतांचा मी डिसरिस्पेक्ट केला असंही नाही. हे परिपूर्ण माझं मत होतं की नाही, माझ्या मुलाला त्याच्या आईची गरज लागली तर त्याची आईही त्याच्यासमोर असायलाच हवी. त्याने मम्मी म्हटल्यानंतर त्याची मम्मी त्याच्या डोळ्यासमोर दिसलीच पाहिजे, हा माझा हट्ट होता. माझ्या मुलाला मला कोणाकडेही ठेवायचं नव्हतं. माझ्या आईवडिलांकडेही मला ठेवायचं नव्हतं, माझ्या सासू सासऱ्यांकडेही मला ठेवायचं नव्हतं. कारण माझा मुलगा ही माझी जबाबदारी होती आणि माझ्या डोळ्यासमोरच तो राहिला पाहिजे, हा माझा सर्वस्वी हट्ट होता. त्यामुळे बाकीच्या कुठल्याच गोष्टींचा मी कधीच विचार केला नाही. मुलगा आता मोठा झाला, कॉलेजला जायला लागला आणि कदाचित 40शी नंतर कदाचित प्रत्येकासोबत हे घडत असेल की ती व्यक्ती जरा नंतर स्वतःच्या करिअरचा मागोवा घेते, जीवनाचा मागोवा घेते आणि स्वतःसाठी काहीतरी करायची इच्छा होते त्या व्यक्तीला, असा माझा अनुभव आहे. मलाही तसंच झालं 1-1.5 वर्षापूर्वी की काहीतरी आता आपण करायला हवं. आता बस म्हणजे आता मुलगा बऱ्यापैकी समजूतदार आहे, सगळं काही करू शकतो, स्वतःच्या गोष्टी स्वतः हँडल करू शकतो. तर थोड्याफार घरातल्या गोष्टी त्याला शिकवल्यानंतर मीही आता काहीतरी माझ्यासाठी करावं, माझ्या ज्या इच्छा होत्या, मला जे करायचं होतं त्यात काहीतरी करावं असं मला वाटलं. मला कुठेही नोकरी करायची नव्हती. मला कोणाच्या हाताखाली काम करणं मला जमत नाही, मला जमणारही नाही ते. पण माझ्या कलाक्षेत्राची मला खूप आवड होती पहिल्यापासूनच, पण त्याचा मागोवा मी काही घेतला नाही. मुलगा थोडा समजूतदार झाल्यानंतर मला वाटायला लागलं की आपण काहीतरी करूया. दुसऱ्या ठिकाणी नोकरी करण्यापेक्षा आपण या क्षेत्रामध्ये आपण काहीतरी करूया. सर्च करता पण त्याचा पाठपुरावा मला लागत नव्हता की काय करायचं, कसं करायचं. खूप लोकांना मी विचारलं, खूप गोष्टी यूट्यूबवर सर्चही केल्या, पण मला ना त्याचं लिंकच लागत नव्हती. जस्ट एक दिवशी इंस्टाग्राम स्क्रोल करता मला एका अकॅडमीची माहिती कळाली. तिथे मी ॲडमिशन घेतलं, प्रॉपर ॲक्टिंगचं ॲडमिशन घेतलं. मी ॲक्टिंगचा कोर्स केला 8 महिन्यांचा आणि तिथून कोर्स केल्यानंतर सर्टिफिकेट मिळवल्यानंतर खरं ॲक्टरचं लाईफ सुरू झालं. स्ट्रगलिंग ॲक्टर.
हे सुरू झालं. आणि खरं सांगायचं तर मित्रमैत्रिणींनो, खूप गोष्टी कळल्या, खूप गोष्टी समजल्या. मुळात मी हे करू शकते की नाही हे मला समजलं. माझ्या शिक्षक वर्गाने, माझ्या फॅकल्टी मेंबरने खूप प्रोत्साहन दिलं, खूप अप्रिशिएटही केलं माझ्या कामाबद्दल, माझ्या थोडक्यात ॲक्टिंगबद्दल अप्रिशिएट केलं. आणि मॅडम, तुम्ही हे काम थांबवू नका, तुम्ही करत राहा, काहीतरी त्याच्याबद्दल ह्या कामात काहीतरी करत राहा, हे मला वारंवार सुचवण्यात आलं. त्यामुळे मलाही कुठेतरी होप्स आले की चला, मी करू शकते. खरं सांगते मित्रमैत्रिणींनो, सर्टिफिकेट मिळाल्यानंतर काही ना काही माझ्यासमोर एक एक गोष्टी येत गेल्या, मला मिळत गेल्या. देवाची कृपा, माझ्या आईवडिलांची पुण्याई, त्यांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. देव माझ्यासोबत आहे म्हणून मला मिळाले. मी त्यात करत गेले आणि काही त्याच्याबद्दल किंतु परंतु न ठेवता जे माझ्यासमोर काम आलं, देवाच्या दयेने खूप चांगली चांगली माझ्यासमोर कामं आली, ती मी केली. त्या गोष्टीतून मला बऱ्याचशा गोष्टी समजल्या, मला शिकायला मिळालं. नाटक म्हणजे काय, थिएटर हे कसं असतं, स्टेजचा वापर कसा करायचा असतो ॲक्टरने, प्रेक्षकांसमोर जेव्हा आपण उभे राहतो तेव्हा आपली काय तारांबळ असते ॲज अ ॲक्टर म्हणून, आणि लोकांच्या आपल्याकडून काय अपेक्षा असतात हेही समजलं. कॅमेराही केला, आत्तापर्यंत मी कॅमेराही केला, शॉर्ट फिल्म्स केल्या, त्यातही समजलं थिएटर आणि कॅमेरा या खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर हा अनुभव घेताना आयुष्याचा खूप स्वतःला ब्लेस्ड पण मी वाटते की आयुष्यात जे हवं होतं ते देवाने मला देण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्याबद्दल फक्त 100% आपल्याकडून प्रामाणिकपणे फक्त काम करायची इच्छा आहे, त्यात स्वतःला झोकून द्यायची इच्छा आहे. आत्ता माझ्यासमोर मी आता जस्ट एक नाटक केलं, त्यानंतर आत्ता जवळजवळ 1-1.5 महिना होऊन गेला, काहीच नव्हतं माझ्याकडे. विचार करत होते की आत्ता पुढे काय, आत्ता लोकांपर्यंत आपण कसं पोचायचं, काय करायचं, ह्या गोष्टी विचार करत होते. आणि एका शॉर्ट फिल्मसाठी ऑफर आली. मला ही कामं ना, जी मी सुरुवातीपासून ॲक्टिंग क्लासमध्ये ॲडमिशन घेतल्यापासून तिथे एक नाट्य स्किट केलं, तिथे एक शॉर्ट फिल्म केली, तिथे बघून एका डिरेक्टरने मला शॉर्ट फिल्मसाठी त्यांच्या विचारलं. तिथलं काम बघून एका लेडीजने, जी आता माझी खूप जवळची चांगली मैत्रीण आहे माझी, तिने मला एका नाटकसाठी विचारलं. ते नाटक बघून मला एक शॉर्ट फिल्म ऑफर झाली. ते नाटक बघून त्या नाटकामध्ये माझे सहकलाकार होते, त्यांनी मला एक शॉर्ट फिल्म ऑफर केली. अशा सध्या आता माझ्याकडे 2 शॉर्ट फिल्म आहेत, त्यांच्यावर बोलणं चालू आहे. एकामध्ये कास्टिंग झालेली आहे माझी, दुसऱ्यामध्येही झालेली आहे, पण ती अजून तळ्यात मळ्यात आहे. ठीक आहे, होईल. तुमची आशीर्वाद राहिले, तुमची कृपा राहिली तर नक्कीच मला ते मिळेल. आणि आयुष्यात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी या क्षेत्रात करायच्या आहेत. 100% प्रामाणिकपणे काम करायचं आहे, आवड आहे म्हणून करायचं आहे. आणि या क्षेत्रात आल्यानंतर पूर्वीची मी आणि आत्ताची मी मागोवा घेतला तर बापरे, मी विचार करते तीच होती का मी, तीच आहे का मी आत्ता. कितीतरी बदल आहे, कितीतरी फरक आहे. तुमच्यात जेव्हा एक तो कॉन्फिडन्स येतो ना की यस, तुम्ही काहीतरी करू शकता तुमच्यासाठी, ती शायनिंग तो जे तेज असतं ना तुमच्या चेहऱ्यावर किंवा तुमच्या बोलण्यातून, तुमच्या वागण्यातून, तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये तुमचा तो कॉन्फिडन्स जेव्हा दिसतो ना, आणि ते तुम्हालाच किती बघून स्वतःकडे की बरं वाटतं की येस, मी ठरवलं ते मी आता करते आहे, मला जे हवं होतं ते मी आता करते.
आणि मी करू शकते हा जो कॉन्फिडन्स आहे ना मित्रमैत्रिणींनो, तो लाख मुलाचा आहे. हे सगळं मला शेअर करायचं होतं, मनोगत व्यक्त करायचं होतं, म्हणून हा छोटासा एक आठवण म्हणून हा व्हिडिओ बनवला. माझं मी सध्या आता एक यूट्यूब चॅनलही चालू केलं आहे. फार मला त्यातलं काही कळत नाही, पण जसं लोकांचं बघून काय करतात, कसं करतात बघून थोडंफार जसं जमतं आहे तसं त्या चॅनलवर मी ते छोटे छोटे शॉर्ट्स, अजून व्लॉग तयार नाही केलं आहे. व्लॉगसाठी व्हिडिओज बनवून ठेवलेले आहेत, पण ते अजून एडिटही मी केले नाही आहेत. थोडीशी आहे भीती त्याबद्दल, करायचं की नाही, केलं तर कसं करायचं, केल्यानंतर अपलोड केल्यानंतर लोकांना आवडेल की नाही. कारण आपण जे काम करतो ना ते खरं म्हणजे एका ॲक्टरला लोकांना आवडलं पाहिजे ह्या उद्देशानेच आपण करतो. तर ती एक मनात भीती आहे, पण प्रयत्न मात्र नक्की करणार, कारण मला तेही शिकायचं आहे, म्हणून त्याचीही तयारी चालू आहे. माझा मित्रमैत्रीण तुम्हाला ना एकच सांगणं असेल, सल्ला नाही, काही नाही, जस्ट फक्त एक व्यक्त व्हायचं आहे म्हणून व्यक्त करते. तुम्हाला जे आयुष्यात वाटतं आहे ना करा. तुम्हाला जर ते करताय, तुम्ही ते योग्य वाटतंय, ते करताय, त्याच्यापासून दुसऱ्याला काही नुकसान तर नाही ना, हे तुम्हाला जर 100% माहिती आहे तर मित्रमैत्रिणींनो ते नक्की करा. ते तुमच्यासाठी, तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आणि एकंदरीत तुमच्या आयुष्यासाठी, तुमच्या हॅप्पी लाईफसाठी ते नक्कीच छान असेल. थँक्यू सो मच मला ऐकून घेतल्याबद्दल. म्हणजे 2 शब्द, भरपूरच झाले आहेत, 2 नाही आहेत. मला ऐकून घेतल्याबद्दल, मला समजून घेतल्याबद्दल, तुमचे याबद्दल जर काही मनोगत तुम्हाला व्यक्त करायचं असेल, काही सजेशन द्यायचे असतील तर मला ते ऐकायला, वाचायला नक्कीच आवडतील. प्लीज माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करा, कमेंट करा. मला नक्कीच आवडतील कमेंट्स तुमच्या वाचायला. धन्यवाद. रामकृष्ण हरी.